आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे सरळ नाही म्हणायचं ना, कशाला खात बसला एवढं तिखट? गप्प बस, तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हा मग काय, तुला म्हणाला होतं अति होतंय. एक मिनिट, तुझा कान बघू. काय झालं? अरे धूर येतोय की नाही ते चेक करत होतो. तुला भंका सुचते, जास्त बोलतोयस. पण काही म्हणा, मानलं तुला. तुझं प्रेम एवढं गोड आहे की तुला त्या तिकटाचं काहीच वाटलं नाही. क्या बात आहे मर्दा, प्रेम करावं तर असं. आता शोधतोस ना माझा मित्र. वाह. पण काही म्हणा, मला आत्ता कुठे तुझ्या आधीसारख्या प्रेमाच्या वाईब्स येत आहेत. आता मी पण बघतोच गौरीजी कशा तुझ्या सोबत येत नाहीत ते. मी तर बँड बाजा पण तयार ठेवतो. इथे माझ्या तोंडाला आग लागली आणि तुला वाजून तरी आणायची. अरे जब प्यार किया तो आग से क्या डरना. अरे ही तर नुसती सुरुवात आहे, आग के आगे जीत है. त्या प्रत्येक गोष्टी पुढे जीत आहे. करेक्ट. पण काही झालं तरी तू हरू नकोस, तू डगमगू नकोस. अरे प्रेमाच्या परीक्षेत मिरच्याच काय, विषाचा प्याला जरी समोर आला तरी मागे हटायचं नाही. गौरीजींना तुझ्या प्रेमासमोर हार मानावीच लागेल. तू माझा मित्र आहेस ना? हो. मग या वाट्यात तू पण ये. थोड्या भज्या उरल्या ना खायला. अरे मी काय येऊ? नाही, मला माझं पोट भरलंय, मला भूक नाही. चल ना, चल ना भजी खा ना. अरे रुद्र, अरे मी खाऊन काय उपयोग आहे? गौरीजींचा हिरो तू आहेस ना. मग काय झालं? मग तुझा खायला माझ्याकडनं. अरे ए थांब ना. ए घाबरलास काय? हा बापरे, किती मिरच्या टाकली म्हणालीस तू? असतील 10-15. 10-12 बाबो. ए गौरी ताई, आता त्यांच्या पोटात आग होत असेल ना? हा? मग काय झालं, त्यांनाच हौस होती ना, खा म्हणावं आता. हा नाही, भोगा. कोणी सांगितलं होतं शहाणपणा करायला? कशाला मग अति करायचं? शहाणपणा आणि वेडेपणातलं अंतर कळायला हवं त्यांना. अरे पण ही कुठली पद्धत आहे समजवण्याची? तेचाच म्हणाले होते ना, राग पण मान्य. मग आता का? ए गौरी, एखादा जर आपल्यासाठी जीव द्यायला तयार होत असेल ना, तर लगेच त्याचा जीव नाही मागायचा ना. हे बघ, त्यांना काहीतरी औषध दे. हा, किती राशन आणलंय त्यांनी आपल्यासाठी. हेच नको होतं मला. आता सतत डोक्यात ठेवायचं की यांनी राशन आणलं. हे ना सगळं मुद्दाम चाललंय. म्हणजे मुद्दाम उपकार करायचे म्हणजे मी त्यांची काळजी करावी. मुद्दाम नाही ग, मनापासून दिलं असेल त्यांनी ना. मला सगळं समजते. ते एका शब्दाने तरी म्हणाले का काही? मग तू कशाला त्यांची वकिली करतोयस? अरे म्हणायला काय हवं, आपल्याला कळायला पाहिजे ना. एखाद्याने जर 10-12 हिरव्या मिरच्या खाल्ल्या तर किती त्रास होतो ते. त्यांना बोलणं जमेल असं वाटत नाहीये मला. पण हे गौरी, त्यांच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे काही कमी जास्त लागलं तर मदत करा त्यांना. हा बरं, मी निघतो आणि मला जरा उशीर होईल यायला. तू कुठे चाललास? अगं तुला सांगितलं होतं ना की एका इव्हेंटला जातोय. तिथे ना आपल्या आश्रमासाठी देणगीदार मिळतील. काही नाही, त्यांना फक्त आपल्या आश्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगावी लागेल. त्यांची एकदा वेळ मिळाली आणि जर मला नीट सविस्तर बोलता आलं ना तर आपलं कामच झालं बघ. आज राशन मिळालंय आपल्याला, पण उद्याचा प्रश्न आहेच ना. काय त्यासाठी लागतीलच ना पैसे. हो, तुझा आणि पैसे घेऊनच ये, म्हणजे यांचे सगळे पैसे देऊन टाकू आपण. ए गौरी, अजून तू तिथेच अडकली आहेस का? हो, आता रागात अजून मिरच्या खाऊ घालू नकोस म्हणजे झालं काय. हो रुद्र सर, काय झालं?
चित्र अर्धवटच आहे. हा बरं आहे ना? हा, लावा उसळते पोटात लावा, कधी फुटू शकतो. बापरे. एक काम करा ना, तुम्ही घरी जाऊन या ना. मी सोडू का तुम्हाला? मी बाहेर जातोय. नाही नको, मी नको, मला कुठे काय झालंय? मी एकदम ओके आहे, मला नाही झालंय काही. सगळी नाटकं करा, काय हवं ते करा. नाही अहो, मी कामानिमित्तच बाहेर चाललोय. तुम्हाला सोडतो ना. नाही नको, मी चित्र पूर्ण करतो. मुलांना चित्र काढायचंय ना. जातो मग मी. हा, जा तू. बरं मुलांनो, तुम्ही चित्र पूर्ण करा, मी आलोच. हाय हाय मिरची, उफ उफ मिरची. पुष्पा, हाय 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 नंदाई. आलास तू? होतास कुठे? मी थेरपिस्ट कडे. तू? हो, ऍक्च्युली रुद्र सोबत गेलो होतो, त्याला सोडलं ना. मला इतकं बरं वाटतंय पुष्पा. रुद्रचं भाग्यच म्हणायचं की त्याला इतकी चांगली थेरपिस्ट मिळाली. हो ना, खरंच भाग्य आहे. अगं इतकी छान थेरपिस्ट मी कुठे बघितलीच नव्हती. रुद्रमध्ये जो काय बदल झालाय ना, तो त्या थेरपिस्टमुळेच असेल का रे? 200%. आपल्या रुद्रच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे तिच्याकडे. ती रुद्रला खूप छान समजून घेते. त्याची नस बरोबर पकडली तिने. अरे वा, म्हणजे गौरीनीच पाठवलंय जणू. अगं गौरीजी झाल्यात. गौरी, गौरी आली म्हणजे? गौरीजी आल्यात म्हणजे थेरपिस्टच्या रूपाने गौरीजीच आल्यात असं वाटतं. आपल्या रुद्राला किती छान बरं केलं ना त्यांनी. खरंय,